नमस्कार, मी अनिता आपल्या सर्वांचं स्वागत करते आपले कोकण चॅनलमध्ये। तर आज मी गाठ्या बनवणार आहे, आणखी नाचण्याची भाकरी। काही ठिकाणी गाठ्याला आलूचं फतफतही बोलतात, काही ठिकाणी तेरीही बोलतात, तर आमच्याकडे गाठ्याच बोलतात त्याला। तर मी व्हिडिओमध्ये गाठ्याच बोलणार आहे। चला तर मग मी बाल्कनीमध्ये गाठ्या लावलेला आहे, मी घेऊन येते। पाहू शकता, बाल्कनीमधून मी ताजा गाठ्या घेऊन आलेले। इथे घरीच इथे काम करते तिथेच मी लावलेले आहे गाठ्या गावचा आणून। आणखी इथे मायाळूची पाने मला भेटले, खाली गेले तर मायाळूही लावले होते मी, पाहू शकता। तर मी मायाळूची पानेही त्याच्यामध्ये टाकू, तर मी मायाळूची पाने गाठ्यामध्येही टाकणार, मिक्स बनवणार आहे भाजी त्याची। पाहू शकता, मस्त ताजी भाजी भेटली मला आज, एकदम ताजी भाजी घरच्या घरी। गाठ्या साफ करायला घेतलेला आहे मी। अशा प्रकारे हा किसा असतो तो काढून घ्यायचा, नाहीतर मग तो घशाला खवखवतो। पाहू शकता, हा जो किसा असतो तो काढून साईडला ठेवायचा। आपला गाठ्या सोलून झालेला आहे, आता छोटा कापून घेते मी। आपला गाठ्या सोलून झालेला आहे, कापूनही झालेला आहे, पाहू शकता। इथे मायाळूची पाने मी आणलेली ती कापून घेते आणि गाठ्यामध्ये टाकून देते। आपला गाठ्या साफ करूनही झालेला आहे, आपण शिजत टाकायला घेऊ आता। इथे कुकर घेतलेला आहे मी, कुकरमध्ये टाकते। त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकते मी, पाहू शकता। आणखी इथे मी वाल भिजत टाकलेले, वालही टाकते याच्यामध्ये। एक चमच मीठ टाकते आणि थोडीशी हळदी टाकते। आपण 2 शिट्ट्या देऊन घेऊया। गाठ्या आपला शिजून झालेले आहे, पाहू शकता। आपण गाठ्याला फोडणी देऊन घेऊया। इथे तेल टाकलेलं आहे मी। थोडा जिरा टाकून घेऊ। इथे हिंग टाकते।
हिरवी मिरची छोटी घेतलेली आहे मी, ती टाकते. आणि तिथे लसूण घेतलेले आहे बारीक कापून, ती टाकते तेलामध्ये. लसूण मस्त लाल झाली पाहिजे, तेव्हाच तडका चांगला बसतो. इथे लाल तिखट टाकते मी 1 चमच. गाठा टाकून घेते. गाठ्यामध्ये मी शिजत टाकतानाच मीठ टाकले, त्याच्यामुळे आता मी मीठ टाकले नाही. ते नाचण्याची भाकरी बनवते मी, पाहू शकता. भाकरी आपण शेकून घेऊ. पाहू शकता आपला गाठ्यातही तयार झालेला आहे. इथे नाचण्याची भाकरी तयार झालेली आहे. इकडे मी मिरची घेतलेली आहे, आणखी इकडे काकडी घेतलेली आहे. पाहू शकता. माझी आजची गाठ्याची रेसिपी कशी झाली कमेंट करून सांगा. आपले कोकण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.